विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातील शिंदे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी। व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करा, शिंदे गटाची हायकोर्टात मागणी। शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं त्यांच्याच हातून पक्ष सुटला। मनसेच्या विक्रोळीतील महोत्सवातून शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। शिवसेनेच्या घटना दुरुस्तीचे ठराव आणि उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी निवड आयोगाला कळवली होती। कागदपत्र दाखवत ठाकरे गटाचा दावा। ठाकरे गट दाखवत असलेल्या पत्रामध्ये घटना दुरुस्तीचा उल्लेखच नाही। अनिल परबांनी फक्त शिक्केच दाखवले। नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा खोडला। माझं पद अवैध तर मग फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद कुणाच्या पाठिंब्यावर उभवलं? अमित शहा 2019 मध्ये पाठिंब्यासाठी मातोश्रीवर का आले? उद्धव ठाकरे यांचा सवाल। सगळे सोयरेवरून जरांगे आणि सरकारमध्ये जवळपास मार्ग निघाला। जातीय विवाहातील मुलामुलींच्या नोंदींवरून दाखले मिळणार। बच्चू कडूंची माहिती, उद्यापर्यंत आवश्यक बदल केल्यावर जरांगे भूमिका मांडणार। सगळे सोयरे नोंदीवरून 20 तारखेच्या आत मार्ग निघाल्यास मुंबईत आंदोलन नाही। जरांगेंची माहिती, तर 54 लाख नोंदींवरून 20 जानेवारीच्या आतच जात प्रमाणपत्र द्या, जरांगेंची सरकारकडे मागणी। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यामध्ये पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार। बीसी जिंदाल यांच्यासोबत 41 कोटी तर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी 25,000 कोटींच्या करारांवर स्वाक्षऱ्या। दरवर्षी मुंबईमध्ये होणारा फिल्मफेअर सोहळा यंदा गुजरातमध्ये होणार। गुजरात टुरिझमच्या सहकार्यानं 27 जानेवारीला 69वा फिल्मफेअर सोहळा पार पडणार। आधी राज्यातील उद्योग गुजरातला पळवले, आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसायावर पडली आहे। फिल्मफेअर सोहळ्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका। अंगणवाडी सेविकांनंतर आता आशा सेविका देखील संपावर। पुण्याच्या भोर पंचायत समितीसमोर आशा सेविकांची घोषणाबाजी। आश्वासनानंतर देखील मागण्या मान्य न झाल्यानं बेमुदत संप। न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन बाबासाहेबांकडून 80% समाजावर अन्याय। आरक्षणावरून जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। मंत्री चंद्रकांत पाटील आज सुशीलकुमार शिंदेंची सोलापुरातील निवासस्थानी भेट घेणार। नाट्यसंमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत दादा भेटत असल्याची सुशीलकुमार शिंदे यांची माहिती। मुंबईसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। लोकसभेसाठी भाजपकडून 4 तर शिवसेना 2 जागांवर लढणार। सूत्रांची माहिती, दक्षिण मुंबईतील जागेबाबत शिवसेना आणि भाजपचा दावा। मुंबईतील 4 विभागांमध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार। ए बी आणि ई वर्गातील पाणीपुरवठा 24 तासासाठी बंद। काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन।